2022 सालापासून रवी इंगोलेंच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर साहेब असतील किंबहुना त्यांचे सर्व कुटुंबीय, आम्ही सर्व कुटुंबीय यांच्यावर सातत्यानं वेगवेगळे आरोप करण्याचा मी प्रयत्न केला आहे। मग खास करून 2024ची विधानसभेची निवडणूक देखील जर आपण सर्वांनी आठवली तर त्यावेळेला देखील लोकांची उत्सुकता निर्माण करून अशाच माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली, पेनड्राईव्हच्या माध्यमातून क्षीरसागर साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। 2000 आता ही नुकतीच पार पडलेली महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेला देखील काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या बाबतीत शेअर केले, काही पत्रकं वाटली, पण लोकांचा क्षीरसागर कुटुंबियांवर, क्षीरसागर साहेबांवर हा विश्वास आहे। आणि मग आज जे आमच्यावर जे आरोप झालेत ते नुकतेच झालेले आहेत, त्याचा मी काही कायदेतज्ञांशी बोलत आहे। कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीने कसं या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही पुढची दिशा ठरवीन। एका लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं कसिनोमध्ये जाणं योग्य आहे का, त्याला परवानगी आहे की नाही हा भाग त्यांनी वेगळा म्हटला आहे, पण लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही असं म्हणत अगदी कुटुंबियांवर टीका केलेली आहे। बघा, राजकारणात अशा पद्धतीच्या टीका होत असतात आणि सातत्यानं जर एखादं ठरवलंच असेल की दुसऱ्याला आपल्याला बदनामच करायचं आहे तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत राहतील। मला वाटत नाही त्याला फार ह्या बाबतीत मी एंटरटेन करणार आहे। काही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन मी भविष्यकाळात त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देईन। अजून मी देखील तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे, फोटो मला बघायला मिळाला होता पण मी व्हिडिओ बघितलेला नाही आहे। ज्यावेळेला मला व्हिडिओ दिसेल त्यावेळेला मी साधारण त्याचा पूर्ण अभ्यास करीन, काही माझ्या AI इंटेलिजन्सच्या टीमबरोबर देखील मी त्याची चर्चा करीन आणि मग कशा पद्धतीने उत्तर द्यायचं त्यानंतर मी ठरवीन। पण नैतिकता स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा एक मागणी त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। मला वाटते त्यानं जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला काय फार मी महत्त्व देत नाही आणि जोपर्यंत काही लोकांचा मला सल्ला येत नाही तोपर्यंत मी ह्या विषयात फार बोलणं योग्य समजत नाही। आणि जनता ठरवत असते ना, ही लोक कोण ठरवणार? जनता ठरवत असते। जर जनतेचा आमच्यावर विश्वास असेल तर जनता त्याच पद्धतीनं पाठीशी राहते। 2024 साली देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात बदनाम केलं होतं तरीसुद्धा क्षीरसागर साहेब हे इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक असून सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते। माझ्या बाबतीतही तोच करण्याचा प्रयत्न केला। सातत्यानं क्षीरसागर कुटुंबियांना बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही। कायदेशीर कारवाई करणार नक्कीच कायदेशीर कारवाई चांगल्या पद्धतीने आम्ही ह्या गोष्टीवर करीन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।